ठाणे येथील मानाच्या पालखीने श्री साईबाबांचरणी नतमस्तक होऊन साजरे केले आपले 16वे वर्ष। डोंबिवली येथील श्री साई सेवा मंडळ पालखीने जोपासला श्री साईबाबांच्या सर्व धर्म समावेशाचा संदेश। पालखी निवारा व्यवस्थेकडे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने विशेष लक्ष पुरविण्याची श्री साई भक्तांची मागणी। ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्व येथील ओम साई सेवा मंडळाने 2004 साली सुरू केलेल्या आपल्या पालखी सोहळ्याचे हे 16वे वर्ष साजरे करण्यासाठी हजारो श्री साई भक्तांनी श्री साईबाबांचरणी नतमस्तक होऊन उत्साहात साजरे केले आहे। 11 जानेवारी रोजी डोंबिवली ठाणे येथून प्रयाण केलेल्या या पालखीने 7 दिवसांची पदयात्रा करून आपल्या बाळगोपाळांसह 16वे वर्ष शिर्डी पावन नगरीत श्री साईबाबांच्या चरणी साजरे केले। यानिमित्त SBN टाइम्सशी बोलताना श्री साईबाबा संस्थानकडून श्री साई भक्तांच्या पालखी सोयी सुविधांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सर्व निवारा व्यवस्थेकडे संस्थानने विशेष लक्ष पुरविण्याची मागणी श्री साई भक्तांनी केली आहे। पालखी 11 तारखेला निघाली आणि वर्ष 2004 मध्ये आपण चालू केलेली पालखी। मंडळाला टोटल 16 वर्ष झालेले आहेत आणि पहिलं मंडळ असं आहे की सर्वांची पालखी आहे, यामध्ये कुठलाही कोणाचा एकाचा हक्क नाही आहे आणि ही नॉन पॉलिटिकल पालखी आहे। महत्त्व म्हणजे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्व आणि सगळ्यात चांगली मानाची पालखी आहे। आपल्यावर एक लहान साई भक्त आहे, आम्ही यांना घेतो पण त्या साई भक्तांनी पूर्ण 8 दिवस अनवाणी पायरी चाललेलं आहे। माऊली अनवाणी साई बाबा साई संस्थांनी जे हॉल सगळीकडे बांधलेले आहेत तिकडे स्वच्छता बिलकुलही नाही आहे व तिकडे जे साई सेवक नेमून ठेवलेले आहेत ते काही वेळी आम्ही पहिले दारू पिऊन बसलेले असतात, ते नसं असायला पाहिजे। कृपा करून आमचं ओम साई सेवा मंडळामध्ये एक नोंद आहे, त्यावेळी साई संस्थांनी दखल घ्यावी। असं की साई संस्थांनी केलेले हॉल बांधलेले आहेत, जसं पांगरीमधला हॉल आहे सिन्नर घाटाच्या खाली, ही कधी स्वच्छता नसते। म्हणजे साध्या मी टॉयलेटला गेलो तरी मी जाऊ शकत नाही, एकही टॉयलेटला दरवाजे नाही आहेत, पाण्याची व्यवस्था कधीच नसते। SBN टाइम्ससाठी कॅमेरामन राहुल कोळगेंसह अनिल वाकडे, शिर्डी।